गेली अनेक वर्ष अभिनेता सचिन पाटील आपल्या अभिनय कौशल्याने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. त्याने घरकुल, एक धागा सुखाचा अशा मालिकांमधून आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली होती. पुढे त्याचे झेंडा, क्षणभर विश्रांती, अर्जुन, फ्रेंड्स, क्लासमेट हे सिनेमे विशेष गाजले. शिवाय त्याने राधा प्रेम रंगी रंगली, चांदणी शिंपी जाशी, अबोली अशा मालिकांमध्ये देखील काम केलं आहे. काही दिवसापूर्वीच त्याचा असंभव नावाचा सिनेमा रिलीज झाला. या सिनेमाचे दिग्दर्शन आणि निर्मिती सुद्धा त्यानेच केली आहे. त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे तर त्याची बायकोसुद्धा मनोरंजन क्षेत्रात कार्यरत आहे. त्याच्या बायकोचे नाव शिल्पा पै असून ती एक लोकप्रिय गायिका आहे. सचिन आणि शिल्पा रुपाली कॉलेजमध्ये एकत्र शिकत होते. तेव्हापासून त्यांच्यात घट्ट मैत्री होती. पुढे मैत्रीचे प्रेमात रूपांतर झाले आणि 2009 साली त्यांनी लग्न केलं. आता त्यांना एक गोंडस मुलगा देखील आहे. शिल्पाला लहानपणापासूनच गाण्याची आवड होती. यातून तिने रीतसर गाण्याचं शिक्षण घेतलं. सुरुवातीला अशोक हांटे यांच्या कार्यक्रमात तिला गाणी गायची संधी मिळाली. नंतर तिने झी मराठी, ETV अशा चॅनलवर अनेक संगीत कार्यक्रमात गाणी गायली आहेत. नक्षत्रांचे देणे या झी मराठीवरील कार्यक्रमात तिने सादर केलेली गाणी प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली होती. पुढे तिला मोठा ब्रेक माझा नवरा तुझी बायको या सिनेमातून मिळाला. या सिनेमातील गाण्यांमुळे ती प्रसिद्धीच्या झोतात आली. यानंतर तिने क्षणभर विश्रांती, असा मी तशी मी, वंशवेल अशा गाजलेल्या सिनेमांसाठी पार्श्वगायन केलं आहे. मराठीसोबतच तिने अनेक भोजपुरी चित्रपटांसाठी सुद्धा गाणी गायली आहेत. 2022 साली तिचा नशिरी नावाचा हिंदी अल्बम देखील आला होता. याचबरोबर भक्तिपूर्ण गायनासाठी ती खास ओळखली जाते. आजवर तिने अनेक हिंदी आणि मराठी भक्तिगीते गायली आहेत. यामध्ये तिची मा अंबे, गोविंद बोलो या देवी लक्ष्मी ही भक्तिगीते विशेष गाजली आहेत. नुकतेच रिलीज झालेल्या असंभव या चित्रपटातील सावरताना हे सुपरहिट गाणं देखील तिने गायले. अशा प्रकारे सचिन पाटील ह्याच्याप्रमाणेच त्याची बायको देखील मनोरंजन क्षेत्रात कार्यरत असून गेली अनेक वर्ष संगीत क्षेत्रावर आपला वेगळा ठसा उमटवत आहे.